अमरावती शहरातील नवसारी बस स्टॉप जवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे। 29 वर्षीय निखिल सुभाष थोरात या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार निखिल आपल्या मित्रांसोबत नवसारी बस स्टॉप जवळ उभा असताना काही जणांशी त्यांचा वाद सुरू झाला। हा वाद मिटवण्याकरिता निखिल पुढे सरसावला असता आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात निखिल गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तत्काळ सक्रिय झाले। पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक विश्लेषण केले आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू केलाय। या अथक प्रयत्नानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी 3 आरोपींना शोधून काढले आणि त्यांना अटक केली आहे। यामध्ये 22 वर्षीय हेमांशु उर्फ ददू राजू छत्री, 20 वर्षीय यश ओमप्रकाश कनोजे आणि 20 वर्षीय जयेश राजेंद्र गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलीस सध्या या तिन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती शहरात आकांक्षा बोबडे हत्याकांडाला नवं वळण। आरोपींच्या कुटुंबियांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी। 4 जून रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आकांक्षा बोबडे हत्याकांडाला आज एक नवं आणि धक्कादायक वळण मिळालं आहे। या प्रकरणात आरोपी म्हणून अटकेत असलेले प्रतीक हिवसे आणि प्रथमेश अढाऊ यांच्या कुटुंबियांनी आज पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त सागर पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या मते आकांक्षाचा मृत्यू आरोपींनी पोहोचण्यापूर्वीच झाला होता आणि त्यांना केवळ मदतीसाठी घटनास्थळी पाठवण्यात आलं होतं। आकांक्षा बोबडे हिच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिच्या घरच्यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना निवेदन देत प्रतीक हिवसे आणि प्रथमेश अढाऊ या 2 युवकांवर हत्येचा आरोप केला होता। त्यानंतर पोलीस प्रशासनाने दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती। 14 जून रोजी प्रतीक हिवसे याचे वडील शरद हिवसे आणि प्रथमेश अढाऊ याची आई ज्योती अढाऊ यांनी पोलीस आयुक्तालयात सादर केलेल्या निवेदनात या प्रकरणाची वेगळी बाजू मांडली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आकांक्षाचा मृत्यू रात्री 8 वाजण्यापूर्वीच झाला होता। प्रतीक आणि आकांक्षा यांच्यात प्रेमसंबंध असल्याने आकांक्षाच्या मैत्रिणीने प्रतीकला फोन करून सांगितले की आकांक्षा फोन उचलत नाहीये, तू तिला फोन कर आणि जाऊन बघ। यानंतर प्रतीक आणि प्रथमेश आकांक्षा बोबडे हिच्या खोलीवर पोहोचले असता त्यांना आकांक्षा फासावर लटकलेली दिसली। दोघांनीही तातडीने दरवाजा तोडून तिला फासावरून खाली उतरवले आणि त्यानंतर पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली। आरोपींच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की प्रतीक आणि प्रथमेश यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करण्याची मागणी केली आहे। यामध्ये सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, रेकॉर्डिंग्स, मोबाईल लोकेशन आणि घटनाक्रमाची वेळ यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। माझ्या मुलाला यांनी विनाकारण फसवलाय आणि त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल केलेला आहे। प्रकरण काय होतं नेमकं, थोडं सविस्तर सांगू शकाल? सर, आकांक्षा बोबडे बद्दल प्रकरण होते हे। तिने फाशी घेतली आहे आणि माझा मुलगा दिवसभर त्या दिवशी ऑफिसमध्येच होता। ऑफिसहून घरी आला 7:30 वाजता। 7:30 वाजता तिथून तो प्रतीककडे गेला 8 वाजता आणि तिथून त्याला फोन आला की प्रतीक हिवसेच्या मोबाईलवर की तुला ते कोणती मुलगी आहे, तो तर त्याला ओळखतच नव्हता त्या मुलीला। तिथे फोन आला त्या मुलीचा आणि मग माझ्या मुलाला तो 5 मिनिटं चल म्हणे, तू प्रथमेश माझ्यासोबत 5 मिनिटं बोलता। तो त्याच्यासोबत 5 मिनिटं पुरता तिथे गेला। तिथे गेल्यावर ते त्याला प्रकरण घडलं दिसलं आणि माझ्या मुलानं तिथून 108 वर कॉल केला, 112 वर कॉल केला। बस माझ्या मुलाचा हाच गुन्हा आहे सर की माझ्या मुलानं पोलीसवाल्यांना फोन केला। आता काय मागणी आहे नेमका तुमच्या? माझ्या मुलांना विनाकारण या लोकांनी गुन्हा दाखल केलेला आहे। काय प्रूफ आहे माझ्या मुलाचं? यांनी माझ्या मुलाचं CDR काढावं, माझ्या मुलाचं मोबाईल लोकेशन चेक करावं। हे लोक काहीच न करता माझ्या मुलावर यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। माझा मुलगा शिक्षणाचा मुलगा आहे माझा आणि माझा आधार आहे तो।
सर तिने काय केलं हे तर मला नेमकं माहित नाहीये, पण मला तर वाटते की तिचे हे मुलं जायच्या आधीच तिची हत्या होऊन गेलेली होती. तो मुलगा तो प्रेमाच्या भरात त्यांनी ते दरवाजा वगैरे तोडून त्या मुलीसोबत तिला बाहेर काढून हे केलेलं आहे. पण माझ्या मुलाचं याच्यात काहीही घेणं नाही. माझा मुलगा त्या आकांक्षाला ओळखत सुद्धा नव्हता. माझ्या मुलाचं फक्त एवढंच हे होतं की तो 5 मिनिटापुरता त्या मुलासोबत गेलेला होता. तसेच आकांक्षाची बहीण हिचीही चौकशी व्हावी आणि दोन्ही आरोपींना न्याय मिळावा अशी मागणी शरद हिवसे आणि ज्योती आढाव यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. निवेदन याच्यासाठी दिलं आम्ही का माझ्या मुलावर 4 तारखेला झालेल्या घटनेचा, ज्या 4 तारखेला घटना झाली त्या घटनेचा खून केला असा गुन्हा दाखल माझ्या मुलावर आहे. हो, परंतु त्या दिवशी माझा मुलगा दिवसभर घरीच होता आणि त्याच्यानंतर दिवसभर आपल्या कामोकामी घरचे कामं सांभाळत होता आणि त्याच्यानंतर संध्याकाळी त्याला आकांक्षा बोबडे हिचा फोन आला. आकांक्षा बोबडेच्या मैत्रिणीचा फोन आला आणि त्या फोनवर त्याला सांगण्यात आलं का बा आमचा फोन उचलत नाही, आमचा फोन उचलून आली नाही आकांक्षा, तर तू फोन करून बघ, तिचा फोन उचलेल. हो, मग त्याच्यानंतर माझ्या मुलाने तिला फोन केला. फोन केल्यानंतर माझ्या मुलाला पण त्या मुलीचा फोनचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्याच्यानंतर काही वेळानंतर मग माझ्या घरी माझ्या मुलाचा मित्र प्रथमेश अडाऊ त्याच्या काही कामानिमित्त आला आणि थोड्या वेळ ते त्यांचं काम करत तिथं बसले होते. त्याच्यानंतर मग आपला फोन उचलला नाही म्हणून माझा मुलगा त्याची ते मैत्रीण असल्यामुळे किंवा त्याचं जे काही प्रेम वगैरे काहीतरी विषय होता त्यामुळे तो दोघं जण तिथं जाऊन पोहोचले. पोहोचल्यानंतर तिथे त्यांनी पहिले दरवाजा ठोकून तिले आवाज देण्याचे प्रयत्न केले. त्याच्यानंतर त्यांना त्यातून काही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रतिसाद न मिळाल्यामुळे खोलीच्या बाजूने खिडकी होती, त्या खिडकी मधून अंधार पडलेला होता. त्यानं खिडकी ढाकावली, अंधार होता आतमध्ये. मोबाईलचा टॉर्च लावून त्याने अंदर पाहिलं तर त्याला आकांक्षा बोबडे धावून आलेला नाही. त्यामुळे त्यानं बाजूचा त्या रूमला बाजूचा दरवाजा होता, तो बाजूचा दरवाजा तोडला आणि सरळ काही स्टूल खुर्ची ठेवून तिथले फासावरून खाली उतरवलं आणि आपल्या हातात घेऊन बाहेर आणलं आणि तिच्या मांडीवर घेऊन तो तिथं बसला. त्यांना फक्त एकच आहे का त्यानं ते काहीतरी इले काहीतरी दुखदुखी असेल, तिने आत्ताच केली असेल ह्या हिशोबानं दवाखान्यात नेण्यासाठीच्या हिशोबानं तिले खालीहून उतरून खाली उतरलं आणि लगेच अँब्युलन्स आणि पोलीस स्टेशनला माहिती दिली. 8 वाजता ही 2 मुलं पोहोचल्यानंतर हे घटना सविस्तर येणं फाशी खोलून सोडलं. खाली ठेवल्यानंतर लगेच 15 मिनिटात तिची बहीण मोठी बहीण तिथं पोहोचली. मोठी बहीण तिथं पोहोचल्यानंतर तिनं फक्त तिथं जे तिच्या लहान बहिणीचं प्रेत होतं ते प्रेत आणि तिच्याजवळ जो बसलेला मुलगा होता तिचा फोटो घेऊन ते तिथून लगेच निघून गेली. पण तिचं पण कर्तव्य होतं की आपली सच्ची बहीण तिने फाशी घेतलेली आहे, हे मरण पावली आहे का जिवंत आहे सध्याच्या परिस्थितीत, तिथले काही न बघता तिनं पोलिसाला पण फोन नाही केला, अँब्युलन्स बोलवण्याचा प्रयत्न नाही केला. आणि असं कसं होऊ शकते, एक सख्खी बहीण आपल्या सख्खी बहिणीला सोडून जाऊ शकते, तिथं थांबू शकत नाही आणि तिच्यासोबत दवाखान्यात जाऊ शकत नाही. हा विषय आम्हाला थोडा अचानक वाटून राहिला. त्याबद्दल याची पण चौकशी व्हावी. ह्या विषयात डायरेक्ट आमचे 2 मुलं तिथं असताना त्यांना ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर तो सगळा विषय झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम झालं. त्या पोस्टमॉर्टम मध्ये माझा मुलगा मला एकदा तिला पाहू द्या याच्यासाठी गेला होता. तेव्हा सर्व झाल्यानंतर जाता जाता मुलीची जी मोठी बहीण होती तिनं माझ्या मुलाला अशा प्रकारची धमकी देऊन गेली का बा मी तर तुला आता फसवणारच. हो, हा विषय. आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं धारदार शस्त्र, कोणत्याच प्रकारचे अर्थव्यवस्था काही गोष्टी विषय सापडलेला नसून सुद्धा डायरेक्टली आमच्या मुलावर डायरेक्ट 302 चे गुन्हे दाखल करण्यात आले. याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोन्ही तर्फे तपास करण्यात यावा आणि आमच्या मुलाला न्याय मिळण्यात यावा. आमचे दोन्ही मुलं बेकसूर आहे हे आम्हाला माहित आहे, परंतु कोणालावरच अन्याय होणार नाही याची सर्व हे करून चौकशी करून दोन्ही तर्फे चौकशी करून आम्हाला न्याय मिळण्यात यावा. आमचा मुलगा
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे नुकताच एक भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचा मुख्य उद्देश ITI, पॉलिटेक्निक आणि पदवीधर बेरोजगार विद्यार्थ्यांना तत्काळ रोजगार उपलब्ध करून देणे हा होता. या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. या रोजगार मेळाव्यात नागपूर, अमरावती, जालना, संभाजीनगर आणि नाशिक येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखती घेण्यास उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्यात आणि त्यांच्या योग्यतेनुसार निवड केली आहे. या प्रयत्नांचे फलित म्हणून तब्बल 225 बेरोजगार सुशिक्षित तरुणांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये तत्काळ नियुक्तीपत्र देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. आमचं ह्या रोजगार मेळाव्याचं यश आहे. आज इथे आलेल्या सर्व महाराष्ट्रभरातून सर्व कंपनींचं मी इथे स्वागत करतो. त्यांनी चांगल्या पद्धतीने इथे रोजगार मेळाव्यात आयोजित करण्याकरता आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आपल्या येथील विद्यार्थी SLITचा विद्यार्थी असो किंवा बाहेरच्या कॉलेजचा विद्यार्थी असो, तो विद्यार्थी आपला आहे, आपल्या जिल्ह्यातील आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने रोजगार भेटला पाहिजे, हा या मेळाव्याचा उद्देश आहे. गेल्या 8 जूनपासून माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या अपंगत्वाच्या निराधारासह विविध प्रश्नांवरनं आमरण उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाची धार आता राज्यभर तीव्र होताना दिसत आहे. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याकरिता ठिकठिकाणी आंदोलन पुकारले जात आहे. याच मालिकेत म्हणजेच 14 जून रोजी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल गेटजवळ भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर सोयाबीन, तूर आणि ज्वारी फेकून महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारचा निषेध करत आंदोलकांनी बच्चू कडू यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करून त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी यावेळी बोलताना प्रहार पक्षाच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. बाळापूर पोलिसांनी स्वतः धान्य दुकानातील तांदळांच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बाळापूर तालुक्यातील पारस येथे शेगावकडे जाणारी 1 नंबर नसलेली पिकअप गाडी तांदळाचे कट्टे घेऊन जात असताना पोलिसांनी पकडली आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या गाडीला बाळापूर पोलीस ठाण्यात आणले आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे बाळापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र याआधीही पोलिसांनी अशा अनेक गाड्या पकडल्या असताना जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी विशेष पत्र काढून त्यांना क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ विकणाऱ्या रेशन माफियांवर प्रशासनाचा कोणताही वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी बाळापूरमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची खुलेआम वाहतूक सुरू आहे. आता या पकडलेल्या तांदळांच्या पिकअप गाडीवर जिल्हा पुरवठा अधिकारी काय कारवाई करतात याकडे बाळापूरवासियांचे लक्ष लागले आहे. हे तांदूळ कोणत्या दुकानातील आहे, कोणी विकत घेतले आहेत याची सखोल चौकशी होईल का? हा व्यक्ती किती दिवसांपासून ही खरेदी करीत आहे? यासाठी तहसील कार्यालय किंवा खरेदी विक्री केंद्रांची परवानगी आहे का? याची संपूर्ण तपासणी केली जाईल का? की नेहमीप्रमाणे या रेशन माफियांना पुन्हा क्लीन चिट मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. श्री क्षेत्र माहूर येथे आषाढी एकादशी निमित्त एक पवित्र उपक्रम हाती घेण्यात आलाय. परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज, ब्रह्मालीन हरिभक्त पारायण मोतीराम महाराज आणि हरिभक्त भिकाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र माहूर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी भव्य पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. या दिंडीचे आयोजन हरिभक्त महंत ज्ञानेश्वर उर्फ बाळू महाराज काकाणी यांनी केले आहेत आणि त्यांनी अधिकाधिक भाविकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आषाढी एकादशीकरिता दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पायी दिंड्या घेऊन पंढरपूरला जातात.
मात्र माहूर शहरातून पंढरपूरकरिता पहिल्यांदाच अशा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे माहूरच्या भाविकांमध्ये विशेष उत्साह आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विविध मागण्यांकरिता सुरू केलेल्या अमर उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनीही आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत. हदगाव तहसील कार्यालयासमोर वाटे गावकर यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्याच्या बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख मागण्यांना या उपोषणातून पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाशी एकरूप होत हदगावच्या शेतकऱ्यांनी सरकारला या मागण्यांवर तातडीने आणि ठोस निर्णय घेण्याचे आवाहन केले आहेत. गेली 7 दिवस झाले 8/6/2025 पासून बच्चूभाऊ अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या आंदोलनाची हे शासन, महाराष्ट्र शासन अशी म्हणावं तेवढी दखल घेत नाही. म्हणून आम्ही हदगाव हिमायतनगर मध्ये ही चळवळ चालावी, बच्चूभाऊला सपोर्ट म्हणून संघर्ष समितीच्या वतीने कालपासून आम्ही अन्नत्याग आंदोलन करत आहोत. आमचं म्हणणं एकच आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कालच्या विधानसभेमध्ये कर्जमुक्त शेतकरी करू म्हणून घोषणा केली होती, 7/12 कोरा करू शेतकऱ्यांचा, आणि याच्यावर त्यांनी इलेक्शन लढविले होते. शेतकऱ्यांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला, मतदान केलं. परंतु आता शेतकऱ्यांचा त्यांना विसर पडला, कर्जमाफीचा विसर पडला. वाढती महागाई, आज सोयाबीन 4,000च्या वर नाही आणि चौबाजूने शेतकरी याच्यामध्ये अडचणीत आहे. त्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी कुठेतरी बाहेर निघावा या उदात्त हेतूने बच्चूभाऊ कडू यांचं अन्नत्याग उपोषण चालू आहे आणि त्यांच्या अन्नत्याग उपोषणाला आमचा पाठिंबा म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. संबंध हदगाव हिमायतनगर तालुका त्यांच्या सोबत आहे. या हेतूने आम्ही या चळवळीला एक हातभार म्हणून आम्ही बसलो आहोत. पुढची भूमिका आपली काय असेल? आमची पुढची भूमिका आज उद्या जर त्याच्यावर ठोस असे पाऊल जर या शासनाने नाही उचलले तर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि यांना पलती भोय कमी होईल. म्हणून वेळीच महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची धग ओळखून बच्चूभाऊ यांना उपोषणापासून परावृत्त करावं आणि मागण्या, बच्चूभाऊच्या प्रमुख मागणी आहे कर्जमुक्त शेतकरी करा आणि इतर मागण्या ज्या काय आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या सर्व मागण्याची पूर्तता करावी. काल हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम यांचा वाढदिवस होता. ते म्हणतात की शेतकरी अडचणीत असल्यामुळे मी वाढदिवस करणार नाही. कसं पाहता यायचं? आता ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे, वाढदिवस साजरा करावा न करावा त्याच्याबद्दल आपण काय बोलावं. परंतु त्यांनी जर सरकारमध्ये आहे तर त्यांनी तिथे जाऊन जर शेतकऱ्याची बाजू मांडली आणि संपूर्ण 7/12 कोरा करू म्हणून त्यांनी सुद्धा मतं मागितली आहेत. त्यांनी त्या मुख्यमंत्री साहेबांकडे असतील, डेप्टी सीएम असतील यांच्याकडे जर गाराने मानलं तर अधिक उचित होईल. माझं एक प्रामाणिक मत आहे. पालकमंत्री बावनकुळे यांची बैठक झाली बच्चूभाऊ सोबत. उपोषण सुटून काय वाटते तुम्हाला? बच्चूभाऊची त्यांची भेट झाल्यानंतर मी सोशल टीव्हीवर प्रतिक्रिया बघितली की त्यांचं म्हणणं आहे ठोस निर्णय होईपर्यंत माघार नाही. ठाकूर मातूर यांनी काहीतरी एक आश्वासन द्याले पण त्याच्यावर त्यांचं ठाम मत आहे की सोडायचं नाही. आम्ही त्यांच्या सोबत आहोत.
तर अजित पवार म्हणतात की 1 तारखेला कर्ज भरा. कसं पाहता येईल? त्यांनी निवडणूकच्या पहिले बोलले होते की आम्ही कर्ज माफ करू आणि निवडून आल्यानंतर आम्ही असं बोललोच नाही असं अजितदादाचं स्टेटमेंट होतं, पण ते चुकीचं आहे. आणि त्याचा उद्रेक म्हणून आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली की यांनी भूमिका बदलली. परंतु आम्ही त्यांना त्यांची भूमिका त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी की तुम्ही विसरला आहात शेतकऱ्यांना, पण असं चालणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावं लागणार. कारण काय, महागाई प्रचंड वाढली, शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही. आज खताचे भाव बघा, बियाण्याचे भाव बघा. आज 3,032 रुपयाला सोयाबीनची बॅग आहे. आज 1,800 रुपयाला खताचं पोतं. काय घ्यायचं आणि काय पिकवायचं? एकरी 5 क्विंटलच्या वर ॲव्हरेज येईना शेतकऱ्यांना. कर्जबाजारीनं आत्महत्या करायची वेळ आली. आज बोलता येईना, सांगता येईना, या परिस्थितीमध्ये आज शेतकरी आहे. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। नांदेड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली आहे। त्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। या पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री अतुल सावे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। ते म्हणालेत की या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे। येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते या संदर्भात मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसमोर सविस्तर आढावा मांडणार आहेत। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिलेत। मंत्री सावे यांनी यावेळी इतरही काही मुद्द्यांवर भाष्य केलेत। नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे परिसरातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत झाली आहे असे ते म्हणालेत। तसेच नांदेड जालना समृद्धी महामार्गाचे काम अजूनही प्रगतीपथावर असून कामाची गती वाढवण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी नुकतीच आढावा बैठक घेऊन संबंधित ठेकेदारांना इशारा दिला आहे। प्रसंगी त्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। या दरम्यान अलीकडील विमान दुर्घटनेनंतर भाजपच्या संकल्प सिद्धी कार्यक्रमावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणालेत की गेल्या 11 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कामाचा लेखाजोगा भाजप जनतेसमोर मांडत आहे। विमान दुर्घटनेमुळे कोणताही जल्लोष किंवा आनंद साजरा केला जात नाहीये। 2 दिवसांचा दुखवटा पाडण्यात आला असून कुठलेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते। साहेब, जवळपास 4041 हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आपण पाहणी करताय, काय शेतकऱ्यांना आश्वासन देणार? कारण फळबागांचं जास्त प्रमाणात नुकसान झालं। आज सकाळपासून आम्ही हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि हवा म्हणजे वादळ आल्यामुळे जे मेनली केळीच्या उत्पादनाचं नुकसान झालं त्याची पाहणी केलेली आहे आणि अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे कारण की चांगल्या प्रकारची केळी या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तयार होतात, जे एक्सपोर्टही होतात आणि अतिवृष्टी आणि अवकाळी हवा पाणीमुळे हे जे नुकसान झालं नक्कीच यांना भरपाई मिळाली पाहिजे। आता आढावा बैठक पण कलेक्टर साहेबांवर मी करणार आहोत नांदेडमध्ये गेल्यावर आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबर कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये हा सगळा नुकसानचा आढावा आम्ही मांडू आणि लवकरात लवकर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा मोबदला मिळावा याकरता पूर्णपणे आम्ही अत्यल्प अशी जी रक्कम आहे निकषाप्रमाणे ती अत्यल्प आहे, परंतु फळबागांचं प्रचंड नुकसान आहे। तर विशेष काही हिंगोली NDRFच्या माध्यमातून जे काही मिळवता येईल त्याला मॅक्सिमम, कारण की मलाही दिसते, मी स्वतः इथे फोटो काढलेले आहेत की अतिशय चांगल्या प्रकारचं फळ यावेळेस आली होती आणि मोठं नुकसान झालेलं आहे। नक्कीच त्यांना ह्याचे
मुआवजा मिळावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून परवाच्या कॅबिनेटमध्ये त्यांना मिळवून द्यायचा आम्ही प्रयत्न करू. नांदेड मुंबई वंदे भारतला सुद्धा ग्रीन सिग्नल दिलेला आहे, फक्त तारीख ठरायची राहिलेली आहे. काय पद्धती? वंदे भारतमुळे कनेक्टिव्हिटी वाढते आणि तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही शहराची कनेक्टिव्हिटी वाढली की ते शहर ऑटोमॅटिकली डेव्हलप होते आणि त्या पद्धतीनेच या वंदे भारतची नांदेडशी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे नांदेड शहराला नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होईल. समृद्धी महामार्गाला जो नांदेड जालना मार्ग जोडला जाणार आहे तो कुठेतरी रखडलेला आहे. नाही, त्याचं काम चालू आहे, थोडंसं स्लो आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हणजे डिपार्टमेंटला आणि इव्हन कॉन्ट्रॅक्टरना थोडंसं वॉर्निंग दिली आहे की जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू. त्याच्यामुळे तो लवकर होईल, कारण की तुम्ही बघत असाल सगळे समृद्धी असेल किंवा कुठलाही मार्ग असेल त्याच्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि एकनाथ शिंदे साहेब पण, कारण की MSRDC आणि हे सगळे त्यांच्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे नेहमी त्याच्या आढावा बैठक घेऊन त्याच्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून ते रस्ते पूर्ण तयार करतात. वादळी वाऱ्यापूर्वी केळीला 2200 रुपये भाव होता, मात्र नुकसान झाल्यानंतर 1000 ते 1200 आलं. कुठेतरी सांगितलं ना, त्यांचं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते नक्कीच त्यांना मुआवजा मिळावा याकरता पूर्णपणे कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये एवढा जो डिफरन्स नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठकही घेतली आहे त्याच्यात त्यांनी, पण आम्ही पण त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एकदा बसून थोडासा आढावा घेतल्यावर त्यांना काय वॉर्निंग द्यायची ते देऊ. सर, विमान दुर्घटनेनंतर देशात दुखवटा आहे, काँग्रेस सुद्धा दुखवटा पाळते, पण दुसरीकडे भाजप संकल्प से सिद्धी तक कार्यक्रम राबवत आहे. साहेब, कार्यक्रमाबाबत नाही आहे, तुम्ही थोडंसं त्याचा गैरसमज करून घेऊ नका. 11 वर्षात मोदीजींनी जे काम केलं तो लेखाजोखा आम्ही जनतेसमोर मांडतोय. कुठलाही उत्साह किंवा आनंद नाही साजरा करते आणि आम्ही 2 दिवस त्याचा दुःखटा केला, 2 दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेतला नाही आणि आजही आम्ही कुठलाही कार्यक्रम घेत नाही. आज इकडे पाहणी करायला आलो आणि जे आमच्या बैठक आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोदीजींनी केलेल्या 11 वर्षाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याकरता तो आमची बैठक आहे. कर्जमाफीच्या सरकारने कुठलीही घोषणा केली नव्हती निवडणुकीपूर्वी, असं आपण वक्तव्य केलं. नेमकं काय पडू त्याच मुद्द्यावर मी तुम्हाला सांगितलं, जे वचननाम्यामध्ये म्हटले होते ते सगळे विषय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करायचा प्रयत्न करतात. जसा नदी जोडो प्रोजेक्ट असेल, वॉटर ग्रेड प्रोजेक्ट असेल, ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा पाण्याची टंचाई लाभणार नाही, कारण की नदी जोड आणि वॉटर ग्रीडच्या माध्यमात आज 61,000 कोटी रुपये त्याच्या DPR आणि त्या प्रोजेक्ट तयार करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आणि लवकरच हा सगळं झालं तर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे पाण्याची किंवा कुठल्याही प्रकारची टंचाई ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लागणार नाही. कर्जमाफी देता येत नसेल, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देता येत नसतील तर खुर्ची खाली करा, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. असं आहे, मला एक गोष्ट सांगा, ते सरकारमध्ये होते त्यांनी काय केलं? 2.5 वर्ष सरकारमध्ये असताना काय केलं? त्यांना त्याचं थोडं उत्तर द्यावं, मग आम्हाला प्रश्न विचारा. चला, थँक्यू. निवडणूक लढणार की महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाणार? असं आहे की नागपूर महानगरपालिकेमधलं आमचं स्थान, आमची ताकद याचा मला पुरेपूर अंदाज आहे. मला अंदाज नाही अशातला भाग नाही आणि मी हवेमध्ये गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही. पण एक मात्र सांगतो की आजपर्यंत आमच्या पक्षाला योग्य ते स्थान, योग्य ती संधी या महानगरपालिकेमध्ये मिळाली नाही. त्याचबरोबर विदर्भामध्ये अन्य भागातसुद्धा मिळाली नाही आणि म्हणून आमचा पक्ष, आमच्या पक्षाचे या ठिकाणचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते संधीची वाट बघतायत. मला असं वाटतं की त्यांना योग्य ते संधी मिळाली तर निश्चितपणे ते करिश्मा करून दाखवतील. योग्य संधी म्हणजे स्वबळावर किती जागा लढवण्याची तयारी आहे? आज तरी ज्या 151 जागा आहेत त्या 151 जागांचा आढावा मी 6 महिन्यापूर्वीच घेतलेला आहे, अनेक बैठका घेऊन. आता नगरपालिकांच्या निवडणुकीला तोंड फुटलेलं आहे. आज मी आणि माझे सहकारी विजयराव कदम आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांकडून, मी कधी आमचे कार्यकर्ते म्हणत नाही, आमच्या सहकाऱ्यांकडून आमची इथली वस्तुनिष्ठ परिस्थिती आम्ही समजून घेऊ आणि या संदर्भातला अहवाल आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे देऊ. निर्णय ते घेतील. तरी किती उद्दिष्ट ठेवला आहे? म्हणजे 151 जागा आहे, किती उद्दिष्ट ठेवला आहे डोळ्यासमोर? नाही, अजून त्याचा अभ्यास केला नाही. आज अभ्यास करेन आणि नक्की सांगेन. इकडे रोहित पवार सुद्धा अशा पद्धती म्हणतात का जिथं जो मोठा भाऊ असेल किंवा ज्याची ताकद जास्त असेल तिथं त्यांनी लढावं आणि आम्हाला सोबत घ्यावं. म्हणजे कुठेतरी ज्या पक्षाची ताकद असेल महाविकास आघाडीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी लढलं, इतर पक्षांसोबत घ्या, असं महायुतीचा विचार झाला पाहिजे. महाआघाडीमध्येच लढले पाहिजे असाही विचार. खरं आहे, ते काहीच चुकीचं नाही आहे.
आज समोर एवढं अगदी राक्षसी बहुमत मिळालं आहे विधानसभेमध्ये, तरीसुद्धा ते महायुती म्हणून लढतायत. आज आमची थोडीशी बाजू नाही म्हटलं तरी कमी आहे. त्यामुळं आम्ही आघाडी म्हणून समन्वयानं, समंजसपणे आणि आपापली ताकद ओळखून जर लढलो तर त्याचा फायदा आघाडीला होईल, याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. तुमच्या सहकाऱ्यांच्या मनात आहे की ही जागा स्वबळावर लढावी. कोणाचा असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणाचाही वाढदिवस असला तर त्याच्याबद्दल अभिष्टचिंतन केलंच जातं, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. त्याच पद्धतीनं राजसाहेब ठाकरेंना मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. काल माझे नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस होता, परंतु परवांच्या दिवशी अहमदाबादला झालेली जी काही दुर्घटना आहेत त्या दुर्घटनेसंदर्भामध्ये त्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. आज पुन्हा त्यांना मी एकदा माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा देतो.